बाळू मामा नमो नम. प्रेमळ मित्रांनो, आज हा मामांचा संदेश तुमच्यासमोर येणे हा तर एक पद्धतीचा योगायोग आहे. म्हणून तुम्ही हा संदेश पाहून दुर्लक्षित न करता योग्य तो वेळ देऊन हा संदेश ऐका आणि या संदेशाला तुम्ही आत्ताच लाईक करून कमेंट बॉक्समध्ये मामांच्या नावाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका. गुरुमाऊली म्हणतात, अरे लोकांना वाटतं की मी चमत्कार करतो, पण खरं सांगू मी केवळ तुमच्यातील शक्ती जागवतो. तुम्हीच विसरलेले असता की तुमच्यात एक सिंह झोपलेला आहे आणि मी फक्त त्या सिंहाला हाक देतो, उठ जागा हो आणि तू तुझ्या आयुष्यातील संकटांना भिड, त्यांचा सामना कर. माझ्या प्रेमळ भक्ता, तू हसता पण आतून तुटलेला असतो. तू बोलतो पण तुझं मन कायम गप्प असतं. कोणाला तरी सावरायला जातो, पण तू स्वतःचं सावरणं कायम विसरलेलं असतो. म्हणून मी तुला म्हणतो, तू दुसऱ्यांचं दुःख समजून घेतोस, तेव्हा मी तुझं दुःख शांत नेहमी करत असतो. आणि तुला आज या संदेशाद्वारे मी काहीतरी जबरदस्त असं सांगण्याकरिता आलोय. म्हणून तुला हा संदेश पुढे ऐकायचा आहे. समजून घ्या, आजकाल बदलतोय म्हणजे काळ बदलतोय, पण माणसं काळजी नाही, गैरसमज करताय. आई वडील जगतात पण तुम्ही त्यांचं अस्तित्व विसरता. मुलं हसतात पण त्यांच्यात नक्कीच मोबाईल पूर्णत्व आहे, आपुलकी नाही. समजून घ्या, देवलं उंच केलीत पण माणुसकीचं मंदिर आता मात्र कोसळलं. दुःख टाळायचं असेल तर बाळूमामांचं नाव हे एक पद्धतीचं कवच आहे आणि ते कवच ठेवा. हे नाव असं आहे, जेवढं तुम्ही मनापासून जपाल ना, तेवढं आयुष्याच्या प्रत्येक अंधाऱ्या वळणावर प्रकाश तुम्हाला वाट दाखवेल. गुरुमाऊली म्हणतात, तू जेव्हा हरायला लागतोस ना, तेव्हा मी मागे तुझ्या उभे राहतो आणि तुझ्या पावलांतील कंपनी मी पूर्णत्व थांबवतो. माझ्या प्रेमळ भक्तांनो, माझ्या लेकरांनो, मी सर्वांशी आहे, पण जे खरे श्रद्धावान आहेत त्यांचं आयुष्य मी स्वतः नक्कीच पाठीशी धरतो. गुरुमाऊली नक्कीच नेहमी म्हणतात, माझं नाव कधी सोडून देऊ नको, कारण हे नाव नाही फक्त, हे तर चिंतन, आत्मबळ आणि कृपा आहे. समजून घ्या, जसं श्वास चालतो तसं बाळूमामांचे नामस्मरण तुम्ही चालू ठेवा. हे नाव म्हणजेच श्वासांचे खरं रक्षण आहे. म्हणून जर तुम्ही तुटलाय तर ते नक्कीच तुमचे आयुष्य शांत, आनंदी करतील. मित्रांनो, हा संदेश तुमच्यासाठी आहे, म्हणून तुम्हाला कसल्याही पद्धतीची काळजी करायची नाही. आज एकदम शांत मनाने, शांत मनस्थितीने तुम्ही आजच हा संदेश ऐकलात तर तुम्हाला मोठमोठ्या गोष्टी क्षणार्धात समजून जातील. आणि हो, आज जे काही तुमच्या आयुष्यात घडते, ज्या ज्या गोष्टींचा तुम्ही सध्या सामना करताय, त्या प्रत्येक गोष्टी, घटना आता मात्र वेगळ्या पद्धतीने घडताना तुम्हाला दिसणार आहेत. म्हणून थांबा, काही वेळ देऊन आजचा हा संदेश ऐकणे नक्कीच पूर्णत्व तुमच्यासाठी योग्यच आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, आयुष्याच्या वाटेवर खूप दुःख होते, पाय देता देता मी सावरले, कारण माझ्या पाठीशी श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची नक्कीच पूर्णत्व शक्ती होती. कधी तुम्ही स्वतःलाच विचारता का, मी खरंच जिवंत आहे का मी फक्त दिवस ढकलतोय? दिसायला सर्व काही ठीकच असतं, पण आतून माझं मन तुटलेलं, आत्मा हरवलेला आणि शब्द गप्प. गुरुमाऊली म्हणतात, तू शोधतो सुख पण तुझं सुख तुझ्या आत आहे. तू धावतोस जगाच्या मागे पण विसरतोस की मी कायम तुझ्या पाठीशी आहे. मी देवलात नाही, तुझ्या अंतःकरणात आहे. तू तिथे मला शोध. इतरांच्या जीवनात काय आहे याकडे लक्ष देशील तर तुझ्या आयुष्यात काय आहे याकडे तू दुर्लक्षित करशील. म्हणून गुरुमाऊली म्हणतात, आता माणसं जवळ आहेत पण मन मात्र तुझं दूर गेली आहेत. लक्षात ठेव, आईवडिलांचं मन मुलांच्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवलेलं आहे. घर आहे पण ऊब नाही. गुरुमाऊली म्हणतात, रक्ताचं नातं असेल तरीही प्रेम असलं पाहिजे, नाहीतर घरात माणसं असतात पण घर मात्र माणसांचं अर्थात माणसांत राहत नाही. हेच सर्वात मोठे सत्य.
बाकी हे आयुष्य एक पद्धतीचं शर्यत नाही, तर हा पद्धतीचा एक प्रवास आहे. तुम्ही रोज झटता, हसता, काम करता, पण थांबून विचार कधी तुम्ही केलाय का, की हे सगळं मी खरं कोणासाठी करत आहे? गुरुमाऊली म्हणतात, तू स्वतःसाठी प्रथम जगायला शिक, कारण इतरांसाठी जपत असताना तू स्वतःला मात्र हरवत चाललाय. म्हणून जे आयुष्यात तुम्ही सध्या कमवताय, जी काही तुम्ही संपत्ती सध्या गोळा केली, ती संपत्ती नक्कीच त्याचा तुम्ही थोडाफार आनंद घ्यायला शिका. ते म्हणजे योग्य पद्धतीने इतरांची देखील मदत करायला शिका. कारण ज्या भगवंतांनी तुम्हाला सर्व दिलेलं आहे, तो भगवंत त्या प्रत्येक गोष्टी वापस देखील घेऊ शकतो. म्हणून या क्षणापासून आता तुम्ही मात्र कायम चिंता करणं सोडून द्या. लोकं म्हणतात बाळूमामांची कृपा व्हावी, पण बाळूमामा म्हणतात, मी तर जन्मापासूनच तुझ्या जवळ आहे. फक्त तू मला ओळखलं नाहीस. माझं नाव उच्चारतोस, पण कृपा मात्र हवी असेल तर ती मनापासून हाक मार. हे एक नाव, एक तू कवच आहे. हे नाव घेतल्यावर वादळ येतील, पण ते तुला उडवणार नाहीत, तर तुला बळ देऊन जातील. लक्षात ठेव, पूर्णत्व तुझं दुःख मोठं जरूर आहे, पण तुझ्यातील शक्ती त्याहून मोठी आहे. त्याला ओळख. मी तुला परीक्षेला घेतो, तुझी परीक्षा पाहतो, कारण मला ठाऊक आहे तू पास होशील, कारण मी कायम तुझ्या सोबत आहे. आजपासून मनात ठाम नक्कीच निर्णय ठेव, मी तुझ्या पाठीशी कायम आहे. हा संदेश अर्थात एकट्याच्या श्रद्धेसाठी नाही, तर तुटलेल्या, विसरलेल्या, अंधारात गोंधळलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. म्हणून तुम्ही शांत मनाने आजचा हा संदेश पुढे काही मिनिटे, पुढे काही वेळ देऊन ऐकणे हे तुमच्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात गरजेचं आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश अजिबात तुम्ही टाळू नका. एक गोष्ट आपण समजली पाहिजे, नेहमी काळजी घ्या, स्वतःची देखील आणि इतरांची देखील. आणि जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली, तर जगण्यातील रंगत नक्कीच वाढते. मेलेल्या माणसाचे अंत्यसंस्कार करता येतात, कारण त्यासाठी 4 माणसं तरी असतात. पण मेलेल्या मनाचं काय? त्यासाठी ना अर्थात अंत्यसंस्कार करता येतं, ना 4 माणसं ते मन सांभाळायला येतं. म्हणून तुम्ही स्वतःला कधीही तुटू देऊ नका, कारण तुम्हाला इथे प्रत्येक गोष्टींचा स्वतः सामना करावा लागेल. इतरांकडून कधीही अपेक्षा तुम्ही ठेवू नका. बस या क्षणापासून आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून जगायला पाहिजे, जे माझ्या आयुष्यात घडते ते फक्त भगवंतांच्या नक्कीच इच्छेसारखे घडत आहे. म्हणजे समजून घ्या, जे जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे, त्या प्रत्येक गोष्टी भगवंतांच्या इच्छानुसार नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, या क्षणापासून आता मात्र तुम्ही काळजी आणि चिंता करणं सोडून द्या, कारण लवकरच त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार, ज्या गोष्टीची आजपर्यंत तुम्ही चिंता केली नव्हती. म्हणजे समजून घ्या, ज्या ज्या गोष्टी तुमच्या आता आयुष्यात घडणार आहेत ना, त्या मात्र गोष्टी आता वेगळ्याच घडणार आहेत. अर्थात भरपूर प्रमाणात उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. म्हणून आता मात्र घाबरणे, चिंता करणे, काळजी करणे खरोखर तुमच्यासाठी पूर्णत्व चुकीचं आहे. या क्षणापासून तुम्हाला या संदेशाद्वारे मी म्हणतोय, की तुम्ही चिंता करू नका, कारण तुमच्या पाठीशी कायम भगवंत आहेत आणि ते मात्र तुमच्या पाठीशी कायम राहतील. प्रेमळ मित्रांनो, यशस्वी होण्याआधी चांगला माणूस तुम्ही बनायला शिका. पैसा तुमच्यापाशी उद्या असेल अर्थात नसेल, पण नाव मात्र तुमचं नक्की. आणि तुमच्यातील चांगल्या गुणांवर सगळे मात्र गप्प नक्कीच असतील, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली तर मुकेही बोलू लागतील. म्हणून इतर लोक तुम्हाला काय म्हणतात, तुमच्याबद्दल कसे कसे विचार करतात, याबद्दल तुम्ही विचार करणं या क्षणापासून टाळा. बाकी माणसाने आपले कर्म हे मात्र कायम चांगले ठेवावे. कुणी पाहत नाही असा अर्थ कधी काढू नये, कारण जेव्हा नियती त्याचा हिशोब करते ना, तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नसतो. म्हणून तुम्ही मात्र तुमचे कर्म योग्य ते नक्कीच करायला शिकलं पाहिजे. आणि योग्य माणसाची साथ असेल तर हजारो वाईट क्षण आनंदात एका क्षणामध्ये निघून देखील जातात.
बाकी समजून घ्या, खरं व स्पष्ट बोलणारी माणसं बहुतांश वेळा एकटी पडतील. कारण लोकांना अर्थात मनात पाप ठेवणारी पण तोंडावर गोड बोलणारी माणसं जवळची प्रथम वाटत असतात. पण तुम्ही मात्र कायम योग्य कर्म करायला शिका. कारण जसे तुम्ही सध्या कर्म करीत आहात तसेच तुमचे जीवन मात्र इथे नक्कीच घडणार आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चिंतेत असाल, अजूनही तुम्ही काळजीमध्ये असाल, तर तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं आता मात्र योग्य पद्धतीने थांबवलं पाहिजे. होय, लवकरच तुमचे आयुष्य एक पद्धतीने बदलणार आहे आणि असे काहीतरी तुमच्या आयुष्यात घडणार आहे, ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. होय, कारण आयुष्यात भरपूर वेळा आम्ही भरपूर व्यक्तींना नक्कीच पाहिलोय. ते म्हणजे चिंता काळजी करणाऱ्या व्यक्तींना भरपूर वेळा मी बघितलो आहे. पण मित्रांनो, तुम्ही करत असलेली आज ही चिंता ही खरोखर तुमच्यासाठी व्यर्थ आहे, हे तुम्हाला समजण्याआधी उशीर होऊ शकतो. पण हे मात्र तुम्ही योग्य पद्धतीने आता मात्र समजून घेतलं पाहिजे. कारण तुमची प्रत्यक्ष चिंता ही कायमच व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही मात्र तुमची चिंता करणं ठेवा आणि कर्म फक्त चांगलं ठेवा. बस जिथे तुम्ही अर्थात जिथे आपण ठेच लागून पडतो ना, तेथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ते पायाला असो किंवा मनाला. पायाचे ठेस शरीर जपायला शिकवते, पण मनाची ठेस माणसं ओळखायला एक पद्धतीने नक्की शिकवते. आणि जे घडते सध्या तुमच्या आयुष्यामध्ये ते मात्र योग्य तुमच्या नक्कीच कामासाठीच घडते. अर्थात योग्य नक्कीच तुमच्या कर्मासाठी किंवा योग्य पद्धतीनेच घडते तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणून जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते नक्कीच योग्य घडत आहे. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेत असाल तर तुमची ती तुम्ही चिंता थांबवा. कारण लवकरच भगवंत अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडवणार आहेत, ज्याची तुम्ही आजपर्यंत कल्पना केली नव्हती. त्याहूनही उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आता लवकरच घडणार आहेत. म्हणून होय, आता शांत राहणं गरजेचं आहे. कारण लवकरच असे काहीतरी घडेल ज्याची तुम्ही आजपर्यंत अपेक्षा केली नसेल. बाकी भगवंतांचे जे काही योजना असते, नक्कीच बाळूमामांची जी काही योजना आहे त्या योजनेला तुम्ही योग्य पद्धतीने समजायला शिका. मित्रांनो, भगवंतांची योजना ही आपल्यासाठी खरोखर योग्य असते. कारण जे भगवंतांनी तुम्हाला आज दिलेले आहे ते मात्र नक्कीच योग्य दिलेलं आहे. बाकी भगवंत आपल्याला जे काही नक्कीच देतात ते मात्र उत्तमच देतात. म्हणून जर तुम्ही अजूनही आयुष्यामध्ये नक्कीच घाबरून असाल किंवा रडत असाल तर मग मात्र पूर्णत्व तुमचे आयुष्य पूर्णत्व दुःखी होऊ शकते. अर्थात मित्रांनो, चिंता करणं तुम्ही मात्र आता पूर्णत्व थांबवा. लक्षात ठेवा, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला तुम्ही प्रथम नक्की शिका. कारण नक्कीच आपल्या काड्या करणारे आपलेच असतात हे प्रथम आपण समजलं पाहिजे. आणि एकाच बाजूने अर्थात एकाच बाजूने भाजून जशी भाकरी बनत नसते, तसंच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं मात्र पूर्णत्व घट्ट कधी राहणार नाही, हे मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी माऊली म्हणतात, ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर कधी संपणार नाही. आणि हे गुरु माऊली नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. फक्त परमेश्वर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. कारण योग्य वेळी आल्यानंतर तो इतकं देतो की मागायला काही देखील इथे मात्र उरणार नाही. आणि लोकांबरोबर कितीही नक्कीच तुम्ही छान वागा तरी देखील ते मात्र तुमचा वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसार नक्कीच करतात. बाकी गुरु माऊली म्हणतात, होय, तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी योग्य घडू शकते. फक्त तुम्ही आता मात्र स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रेमळ मित्रांनो, ज्याही व्यक्ती असतो ना, तो व्यक्ती नक्कीच त्याच्या आयुष्यात काही ना काही करू शकतो. आणि ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो तो मात्र काही त्याच्या आयुष्यामध्ये करू शकणार नाही. म्हणून तुमची प्रत्यक्ष चिंता आणि काळजी ही व्यर्थ आहे, हे तुम्ही योग्य पद्धतीने आता मात्र समजलं पाहिजे. बाकी आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, म्हणून रडतोस काय?
अर्थात लढण्यातच खरी शान आहे. अर्थात काव्यातील नक्कीच काव्यातील फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निर्थक म्हणतो तो मात्र बेईमान आहे. म्हणून आता मात्र तो पूर्णत्व चिंता सोड आणि काळजी सोड आणि कायम भगवंतांचे नामस्मरण करण्यास तू मात्र सुरुवात कर. लवकरच असे काहीतरी तुमच्या आयुष्यात घडणार आहे ज्याची तुम्ही अपेक्षा अजून केलेली नसेल. मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रत्यक्ष गोष्टी आणि घटना अशाच घडत नसतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट आणि घटना घडण्यामागे काही ना काही कारण नक्कीच असते. म्हणजे जर तुमच्या आयुष्यामध्ये सध्या दुःख आलेले असेल ना, तर हे मात्र दुःख कोणत्या ना कोणत्या कारणांमुळेच तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहे. म्हणून तुम्हाला आता एक गोष्ट समजून घ्यायची आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामधल्या दुःखांचा सामना योग्य पद्धतीने करता आले, तर जरूर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला आता फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि आता फक्त भगवंतांचे नामस्मरण तुम्हाला मात्र नक्कीच करायचं आहे. बस एवढ्याच गोष्टी आपण योग्य पद्धतीने जरी समजल्या तर नक्कीच पूर्ण योग्य पद्धतीने आनंदी मात्र राहू शकतो. समजून घ्या. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हणलं पाहिजे. पण प्रत्येक वेळी तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच वागायला देखील शिकलं पाहिजे. हे जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी मात्र राहू शकता. लवकरच असे काही घडेल जे घडलेले पाहून तुम्ही खरोखर आश्चर्यचकित होताल. प्रेमळ मित्रांनो, हा संदेश तुमच्यासाठी खासच आहे. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, हे संदेश आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठीच आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्ती सध्या निराश आहे, ते म्हणजे तो त्याच्या सध्याच्या परिस्थितीमुळे. म्हणजे समजून घ्या, आज जरी तुमची परिस्थिती नक्कीच वाईट असली, अर्थात आज जरी तुमचा काळ वाईट असला तरी येणारा काळ तुमचा नक्कीच आनंदी अर्थात योग्य असू शकतो. नसून तो काळ योग्यच असेल. परंतु प्रत्येक वेळी तुम्ही करत असलेली ही चिंता हे तुमचं आयुष्य एक ना एक दिवस दुःखी मात्र निश्चिंतच करणार. म्हणून अजूनही तुम्हाला वेळ आहे. तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं सोडून द्या. लवकरच असे काहीतरी तुमच्या आयुष्यात घडू शकते जे नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून कधी अर्थात कल्पना देखील केलेली नसेल. थांबा, कारण शांत मनाने हा संदेश ऐकणे हे तुमचे खरोखर कर्तव्य आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो, आयुष्यामध्ये घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी, तुमच्या आयुष्यामध्ये घडत असणाऱ्या प्रत्येक घटना यामागे कोणते ना कोणते कारण जरूर लपलेलं आहे. म्हणजे भगवंतांची तुम्ही योग्य ती योजना समजा. म्हणजे भगवंतांची तुम्ही योजनेला योग्य पद्धतीने नक्कीच समजा. कारण त्यांची योजना ही आपल्यासाठी कधीही व्यर्थ नसणार नाही. म्हणजे जे जे तुमच्या आयुष्यामध्ये घडते ना, ते तर भगवंतांच्या इच्छेनेच घडते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आता तुम्हाला थोडं वेळ थांबावं लागेल आणि नक्कीच भगवंतांचा हा संदेश अजून काही मिनिटे ऐका किंवा अर्थात एखादे काम असेल तर नक्कीच संदेश सोडून जाऊ शकता. पण वेळ नक्कीच तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा संदेश शांत मनाने ऐका. समजून घ्या सोबत कोण आहे, तुम्ही कशा पद्धतीने स्वतःवर विश्वास ठेवता याला पूर्णत्व महत्त्व आहे. आणि मोह नसावा कधी पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं व्यर्थ आहे. हेच प्रथम आयुष्यामधले सर्वात मोठे सत्य आहे. गुरु माऊली म्हणतात, होय, तुझ्या आयुष्यात घडत असणारी घटना मला योग्य पद्धतीने माहिती आहे आणि लवकरच तुझ्या आयुष्यात आता असे काहीतरी घडू शकते ज्याची तू अजूनही कल्पना केलेली नसेल. माझ्या प्रेमळ भक्ता, समजून घे, ते म्हणजे तू तुझ्या पूर्णत्व आयुष्याला. कारण तुझ्या आयुष्यामध्ये घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी किंवा घटना नक्कीच या मात्र तुझ्यासाठी योग्यच आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही काळजीत असाल तर मग मात्र तुमची ती नक्कीच प्रत्यक्ष काळजी आणि चिंता व्यर्थ आहे. प्रेमळ मित्रांनो, माणूस हा सवडीनुसार प्रत्यक्ष वागत असतो. चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,
पण साजूक तुपात माशी पडली तर ती माशी फेकून देतो, तूप नाही. अगदी तसंच आवडत्या माणसाने चुका केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो, अर्थात समजून घेतो. पण जर नावडत्या माणसाने केली तर आकाड तांडव करून बोबाटा करतो. म्हणून नक्कीच तुमचे असे वागणे तुम्हाला मात्र पूर्णत्व भोगू शकते. म्हणून आयुष्यामध्ये कधी अशा पद्धतीचे तुम्ही मात्र नक्कीच वागू नका. बाकी जे सध्या आपल्याला मिळाले ते मात्र योग्यच नक्कीच आपल्याला मिळाले. म्हणून समजून घ्या तुम्ही तुमच्या नक्कीच आयुष्याला. कारण लवकरच तुमच्या आयुष्यात आता अशा गोष्टी आणि अशा घटना घडणार आहेत जे घडलेलं पाहून तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या प्रत्येक वेळी तुमच्यासोबत जर भगवंत वाईट गोष्टी किंवा घटना घडवत असतील तर यामागे देखील नक्कीच मोठे कारण असते. म्हणून आता तुम्हाला एकच गोष्ट समजून घ्यायची आहे, ते म्हणजे भगवंतांची योजना. म्हणजे भगवंतांची योजना तुमच्यासाठी भरपूर काही अर्थात चांगली आहे. म्हणजे समजून घ्या भगवंत लवकरच तुम्हाला अशा काही घटना देणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील नक्कीच केलेली नसेल. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेत असाल ना तर मग मात्र तुमची ती प्रत्यक्ष चिंता व्यर्थ आहे. बाकी समजून घ्यावे फक्त एका इच्छेने बदल कधी घडत नसतो, पण एक दृश्य निश्चय जग बदलू शकतो. म्हणून तुम्ही पूर्णत्व तुमचा एक दृढ ठेवा. म्हणजे निश्चय ठेवा. तुम्ही केलेला अर्थात ठेवलेला तो तुमचा निश्चय तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो. आणि जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही प्रत्येकासाठी चांगले, पण ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही सर्वांसाठी वाईट मात्र नक्कीच झालेला असाल. नक्कीच एक गोष्ट तुम्ही मात्र ते म्हणजे लवकरच तुमच्या आयुष्यात आता अशा गोष्टी किंवा घटना घडणार आहेत. ते घटना आणि गोष्टी पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात. होय, भगवंत तुम्हाला आता अशा काही गोष्टी देतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल. म्हणून मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चिंतेत किंवा काळजीत असाल ना तर थांबा. तुमची ती प्रत्यक्ष चिंता व्यर्थच आहे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच अशा काही गोष्टी आणि घटना घडू शकतात ज्याची तुम्ही कधी कल्पनाही करू शकणार नाही. गुरुमाऊली म्हणतात, होय, आज जे तुझ्या आयुष्यात घडते ते मात्र घडण्यामागे काही ना काही नक्कीच कारण आहे. म्हणजे समजून घ्या आपल्या आयुष्यामध्ये घडत असलेल्या प्रत्येक गोष्टी आणि घटना घडण्यामागे नक्कीच काही ना काही कारण जरूर असते. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेत असाल तर खरोखर तुमची प्रत्यक्ष चिंता ही मात्र व्यर्थ आहे. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच भगवंत आपण प्रत्येकाला म्हणत बघता आयुष्याची प्रत्येक लढाई लढ. कारण तू जर तुझ्या आयुष्यामध्ये शांत राहून प्रत्यक्ष आयुष्याची लढाई लढला तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णत्व योग्य पद्धती घडून जाते. म्हणजे समजून घ्या तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्याची लढाई योग्य पद्धतीने नक्कीच पूर्णत्व लढत चला. कारण जेही सध्या तुमच्या आयुष्यात घडते ना ते मात्र योग्यच नक्कीच घडत असते. फक्त आपल्याला मात्र स्वतःवरती कायम नक्कीच विश्वास ठेवता आलं पाहिजे. म्हणून तुम्ही आता स्वतःवरती विश्वास ठेवा आणि कायम भगवंतांचे नामजप तुम्ही करण्यास सुरुवात करा. हो, ते कायम तुमच्या सोबत आहेत आणि भगवंत कायम तुमच्या सोबतच राहतील. फक्त तुम्ही मात्र निस्वार्थ मनाने नक्कीच भगवंतांचे नामस्मरण करा. प्रेमळ मित्रांनो, योग्य लोकांचे हात जर हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीही तुमच्यावर येणार नाही. आणि दुःखी जर तुम्ही असाल तर कधीही तुम्ही कोणावर नाराज होऊ नका. कारण बऱ्याचदा होतं असं की प्रश्न कळला तरी अनुत्तरित नक्कीच राहावं लागतं. बाकी खोट्या लोकांसमोर खरं बोलू नका. आणि ज्यांच्याकडे नक्कीच मीठ आहे त्यांना घाव देखील कधी तुम्ही दाखवू नका. भगवंत म्हणतो, प्रत्येक वेळी ओझं तुझ्या मनात आहे. कारण जे सध्या तुझ्या मनामध्ये चालू आहे ते मात्र
प्रत्यक्ष तुझ्यासाठी अर्थात व्यर्थ आहे. मित्रांनो, समजून घ्या. प्रत्यक्ष सध्या भरपूर जण चिंता करत असतील आणि भरपूर जण सध्या नक्कीच काळजीमध्ये असतील. पण तुम्ही करत असलेली ही चिंता आणि काळजी ही मात्र तुमच्यासाठी खरोखर व्यर्थ आहे. आता लवकरच अशा काही तरी गोष्टी आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतील नसून नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आता अशा काही गोष्टी घडणार आहेत. नक्कीच ज्या गोष्टी आणि घटना पाहून तुम्ही मात्र आश्चर्यचकित होऊन जाल. म्हणून आता पूर्णत्व तुम्ही चिंता आणि काळजी करणं थांबवा आणि बाकी समजून घ्यावे. कदर नक्कीच आपण मात्र योग्य पद्धतीने प्रत्येकांची करायला शिकलं पाहिजे. कारण आजपर्यंत तुम्ही जे जे उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत नक्कीच देऊ शकतात नसून त्या गोष्टी मात्र नक्कीच तुम्हाला ते देत असतात. आणि समजून घ्या, प्रत्येक वेळी नक्कीच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जितका जास्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल आयुष्यामध्ये मात्र घडून जातील. म्हणून आता लवकरच नक्कीच तुमच्या आयुष्यात त्याही घटना किंवा गोष्टी घडणार जे बाकी प्रथम समजून घ्या. तुमचे विचार ही तुमची ओळख असते. तुमच्या विचारांची प्रथम तुम्ही काळजी घ्या. विचार सजीव असतात, ते खूप लांबवर प्रवास करतात आणि जसे तुम्ही तुमचे विचार ते प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे आणि कायमस्वरूपी तुम्ही ते म्हणजे भगवंत कायम म्हणतात. तुम्ही एकटे पडला याची जाणीव होण्याइतकी अर्थात वेदनादायी गोष्ट कुठली नाही. हे तुम्हाला खरं जरी वाटत असलं पण तुमच्या मात्र पाठीशी कायम भगवंत आहेत. हे नक्कीच तुम्ही कायम समजून मात्र घेतलं पाहिजे. कारण ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुमच्यापासून दूर गेल्या त्याहून उत्तम गोष्टी घडायला कधी वेळ लागणार नाही. आणि कधी कधी मनातल्या भावना प्रत्यक्ष बोलून दाखवण्यापेक्षा स्टेटसद्वारे व्यक्त केलेले चांगलं असतं. अर्थात होतं. प्रथम समजून घ्या. नक्कीच होतं तर काही नाही, फक्त समोरील नक्कीच व्यक्तीला समजेल असं वाटून स्वतःच्या मनाला बरं वाटतं. परंतु एक गोष्ट समजून घ्या, तुम्हाला कायम तुमच्या अंगी योग्य त्या गोष्टी नक्कीच तुम्ही ठेवलं पाहिजे. कारण आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी तुमच्यापासून दूर गेलेल्या आहेत त्या मात्र तुमच्यासाठी योग्य असो वा नसो, पण तुम्ही मात्र कायम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवलं पाहिजे. म्हणून थांबा. प्रत्यक्ष आज हा संदेश समोर येणं तुमच्या हा योगायोग होता आणि हा संदेश तुम्ही इतका जरी वेळ ऐकला असेल किंवा जितकाही वेळ देऊन तुम्ही हा संदेश ऐकलात त्याबद्दल नक्कीच मी तुमचे आभार व्यक्त करतो. मित्रांनो, समजून घ्या. कुणालाही पूर्णत्व मूर्ख समजण्याची यापुढे चूक करू नका. थोडीफार नक्कीच बुद्धी प्रत्येकाला भगवंतांनी दिलेली असते. म्हणजे समजून घ्या, तुमच्याकडे जी गोष्ट भगवंतांनी तुम्हाला दिली आहे म्हणजे जी कळा तुम्हाला भगवंतांनी दिली आहे त्यापेक्षा उत्तम कळा भगवंतांनी इतरांनाही नक्कीच दिलेली असते. म्हणून जी गोष्ट सध्या तुम्हाला मिळालेली आहे ना त्याहून उत्तम नक्कीच गोष्टी प्रत्यक्ष तुम्हाला मिळू शकतात. फक्त तुम्हाला योग्य पद्धतीने आयुष्य नक्कीच जगायचं आहे आणि जेवढं आजपर्यंत तुम्ही गमावलं आहात त्यापेक्षा उत्तमच तुम्हाला मात्र मिळू शकते. फक्त योग्य पद्धतीने आपण मात्र कर्म करायला शिकलं पाहिजे. मागे आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ पूर्णत्व इथे मात्र बनत जाते. दाखवणाऱ्याला नीट मात्र वाट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे मात्र तेव्हाच योग्य पद्धतीने मनुष्याला समजून जाते. म्हणून यापुढे नक्कीच आता तुम्ही समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे आयुष्यामध्ये आपल्या घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी आणि घटना या घडण्यामागे मोठमोठे कारण नक्कीच लपलेले आहेत. म्हणून यापुढे आता जर तुम्हाला चिंता नक्कीच करण्याची तुमच्यावर वेळ आली
तर मग तुम्ही ती चिंता अजिबात करू नका. फक्त थांबा आणि भगवंतांचे नामस्मरण करा. तुम्ही त्यांचे कायम नक्कीच भक्ती करा. आज हा संदेश जितकाही वेळ देऊन तुम्ही ऐकला असाल त्याबद्दल नक्कीच मी तुमच्या मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे.